नमस्कार मंडळी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजतेजस्फुरिदिग्ध प्रदेशम विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेवम. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं होतं की गीता, श्रीमद भगवद्गीता मनुष्याने वाचली पाहिजे, त्याचं निरूपण केलं पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे, हे मी सांगितलेलं होतं. ती गीता भगवंताने सांगितली. ती सांगितलेली गीता जी होती संस्कृतमध्ये होती. ते संस्कृतमधली गीता आपल्या बाल, अबाल, वृद्ध या लोकांना समजत नव्हती. थोर सामान्य माणसापर्यंत आणि सामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीचं 1200 शतकामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी गीतेवरती सगळ्यांना समजेल, रुजेल, पचेल या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासेच्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वरी हे मोठा ग्रंथ या ठिकाणी लिहिला गेला. जी गीता आहे त्या गीतेचं जे काही निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून माणसाने ज्ञानेश्वरी वाचा. कारण काय, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावे पंढरी. ज्ञान होय अज्ञानासी. जर अज्ञानी असेल, अज्ञानाला ज्ञानाकडे प्रवृत्त करण्यासाठी जर कोणता ग्रंथ असेल तर ज्ञानेश्वरीसारखा मोठा ग्रंथ आहे. म्हणून माणसाने एक तरी ओवी अनुभवावी. म्हणून ज्ञानेश्वरीमधले जे काही ओवे आहेत माणसानं एक तरी ओवी त्या ठिकाणी वाचावी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. मोठा सर्वात श्रेष्ठ असणारा ग्रंथ आहे गीता. आणि गीतेचं अध्ययन मराठीमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. म्हणून माणसाला हित काय आहे, अहित काय आहे, सुख काय आहे, दुःख काय आहे, पुण्य काय आहे, पाप काय आहे, काय केल्यानंतर काय होतं, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणून माणसाने वाचावी ज्ञानेश्वरी. साधं आळंदीला गेल्यानंतर आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं. दर्शन गेल्यानंतर तिथं सोन्याचं पिंपळ आहे. जयाची द्वारे सोन्याचं पिंपळ, अंगी आईसे बळ रेडा बोले, करील तरी काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांचा त्या ठिकाणी पुण्यभूमी आहे. त्या पुण्यभूमीमध्ये जरी कुणाला वाचता येत नसेल, त्यानं साधी त्या ओळीवरती बोट जरी फिरवला तरी त्याला ज्ञानेश्वरी वाचता येते. म्हणून अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. म्हणून माऊली त्यांना संबोधलं गेलं. का माऊली? कारण काय, लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अशा पद्धतीचे संत महात्मे असतात. म्हणून त्याने जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संताची विभूती, देहकष्टविती परोपकारी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीची ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वरी माणसाने वाचावी. म्हणून वाचल्यानंतर जर वाचाल तर तुम्ही वाचाल. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. जय रामकृष्ण हरी. जय श्रीराम.